अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेकडून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं तसंच नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून सामाजिक जनजीवनाचा स्तर उंचावणं हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे। आपल्यापर्यंत ऑल इंडिया इंस्टीट्यूटच्या माध्यमातून हे 40-45 कोर्स जवळजवळ आमच्यापर्यंत पोहोचवले आहेत। और भी ज़्यादा कोर्सेस है जो हम कर सकते हैं। त्यातून वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि वेगवेगळ्या वस्तीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जाऊन तिथे शिकवणं। महिलांच्या वेळेनुसार त्यांना प्रशिक्षण दिलं जातं। खरेदीपासून विक्रीपर्यंत म्हणजे मार्केटिंग त्याचं कसं करायचं जेणेकरून महिलांना घरी बसल्या ठिकाणी त्याचा उपयोग व्हावा, आर्थिक मदत व्हावी या मार्फत। आणि नुसतंच अर्थार्जन नाही तर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण। ती नकारात्मक जी वृत्ती आहे ती सकारात्मक वृत्तीकडे कशी बदल होईल। घर आणि मूल नुसतं सांभाळणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या पुढे 30 महिलांना जाऊन ट्रेनिंग देतात। ह्या संस्थेमधून ज्या ज्या महिलांनी शिक्षण घेतलेलं आहे क्लास पूर्ण झाल्यानंतर असं वाटतंय स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा। कोर्स केल्यानंतर असं कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये की मी काहीतरी करू शकते। एक प्रकारचा आत्मसन्मानच नाही का हा। अशा या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना 1926 साली झाली। ग्रामीण आणि शहरवासियांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळवून देण्यासाठी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करते। संस्था मागील 80 वर्षांपासून संपूर्ण भारतात 26 विभागीय कार्यालयांमार्फत कार्यरत असून भारताबाहेर 7 देशांशी संलग्न आहे। राज्य व केंद्र शासनानं पर्यावरण, गरिबी, उपजीविका, घनकचरा आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या कायमस्वरूपी उपक्रमांबरोबरच महाराष्ट्र शासनाचा मुंबई ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टमध्ये सपोर्ट युनिट म्हणून संस्था काम करत आहे। ही संस्था नगर परिषदा व महानगरपालिका यांच्यासाठी प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद व चर्चासत्राचं आयोजन करते। यामध्ये सामाजिक जनजीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आवश्यक त्या बाबींचा विचार केला जातो। यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना एकत्रितरित्या कायदेविषयक मार्गदर्शन व संबंधित विषयाचं प्रशिक्षण दिलं जातं। यासाठी संस्थेमध्ये उच्च पदाधिकारी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्ती सल्लागार समितीचे सदस्य आहेत। त्यासोबत शासकीय कामात निपुणता येण्यासाठी काही निवडक विषयांचे अभ्यासक्रम संस्थेतर्फे नियमित सुरू आहेत। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सन 2006 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती शहरी व ग्रामीण रोजगार योजना, स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम, बचत गट प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य वृद्धी कार्यक्रम, उद्योजकता विकास कार्यक्रम ह्या सर्व कार्यक्रमांबरोबरच बालमजूर सर्वेक्षणासारखी कामं संस्था करते। यासाठी संस्थेकडे कुशल समन्वयक आहेत। संस्थेकडे सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि 350च्या वर प्रशिक्षित शिक्षक आणि अधिकारी वर्ग आहे। औद्योगिक क्षेत्रातील गृहिणी संस्थांना संबंधित विषयाचं मार्गदर्शन केलं जातं। समाजातील दारिद्र्य रेषेखालील महिलांपासून ते सर्वसामान्य आर्थिक स्तर असणाऱ्या महिलांच्या बचत गटापर्यंत तसंच इतर महिलांनाही व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं। शिवाय महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील बाजारपेठा म्हणजेच आठवडा बाजार, भव्य प्रदर्शन, महानगरपालिका नियोजित पवनाथडी, भीमथडी सारख्या जत्रांमध्ये आणि स्थानिक पातळीवरील सार्वजनिक उपक्रमांमध्ये महिलांना सर्वतोपरी मदत केली जाते। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांना मागील वर्षी महापालिका क्षेत्रातील महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशिक्षणाचं काम देण्यात आलेलं होतं। एकूणच सर्व स्तरातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे। याचा वापर त्यांनी त्यांची दैनंदिन व्यवहारात करावा। त्यामुळे त्यांना जी निपुणता आलेली आहे आर्थिक पाठबळ मिळून कुटुंब सुखी समृद्ध होण्याकरता त्यांनी उपयोग करावा ही माझी सदिच्छा आहे।
सुवर्ण जयंती शहरी व ग्रामीण रोजगार योजना ही दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या बचत गटासाठी राबवली जाते. महिलांना उद्योजकतेचा प्रवाह पाहता गरजेनुसार उपयुक्त विषयाची निवड करून त्याचं प्रशिक्षण त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन दिलं जातं. यामध्ये प्रत्यक्ष कामावर भर दिला जातो. यामध्ये संस्थेनं आत्तापर्यंत काजू प्रक्रिया, गारमेंट, जॅम व जेली ते प्लास्टिक मोल्डिंग पर्यंतचं तांत्रिक प्रशिक्षण महिलांना देण्यात येतं. महिलांमध्ये स्वयंसिद्ध प्रेरणा जागृत करून कुटीर उद्योगाद्वारे महिलांचं सबलीकरण व सक्षमीकरण कसं करता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. या योजनेचं प्रशिक्षण कोकण, पुणे, नागपूर विभागात देण्याची मान्यता महाराष्ट्र राज्य नागरी विकास यंत्रणेमार्फत देण्यात आलेली आहे. नागर वस्ती विकास विभागाअंतर्गत महिला व बालकल्याण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील जवळजवळ 20,000 महिलांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे. यामध्ये सर्व स्तरातील महिलांना 1 दिवस ते 3 महिने या कालावधीचे फायबर ग्लास, कोल्ड सिरॅमिक, ब्युटी पार्लर, फरसाण, आयुर्वेदिक औषध बनवणं असे 60पेक्षा जास्त गरजेनुसार स्वयंरोजगार निर्मितीचं प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, DTP व टॅली सारखे कम्प्युटर कोर्सेस पूर्ण केलेल्या लाभार्थींना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येतं. एकीचं बळ या तत्वावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था महिला बचत गट प्रशिक्षणाचं आयोजन करते. महिलांना 2 दिवसीय प्रशिक्षणात पायाभूत बचत गट तयार करणे यासाठीची संबंधित कागदपत्र, अधिकार व योजना यासंबंधीची माहिती दिली जाते. याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला बचत गटांना संबंधित बँकांकडून कर्ज, अनुदान मिळवण्यासाठी मदत व मार्गदर्शन संस्था करते. आधुनिक काळाच्या गरजेनुसार संबंधित विषयातील बदल, चालू घडामोडी व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती स्थानिक पातळीवरील महिलांना प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिली जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच स्थानिक महिला प्रशिक्षक पुढे येतात. यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचं मूल्यमापन करण्यासाठी संस्थेचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मूल्यमापन करतात. त्याचबरोबर महिलांना उद्योजकतेस वेळोवेळी प्रोत्साहित करतात. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व येऊन आर्थिक बाजू कमकुवत झालेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुटीर व तांत्रिक उद्योगाचं प्रशिक्षण देऊन त्यांची जगण्याची उमेद वाढवली जाते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा फायदा सगळ्याच उमेदवारांना होतो. ते स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबर कुटुंबाला सुद्धा हातभार लावण्यासाठी कायमस्वरूपी व्यवसाय करतात. शिवाय या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये एकत्रित गटानं काम करण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचं दिसून येतं. एकत्रितपणे काम केल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होते. तसंच परिस्थितीशी जुळवून घेण्याबरोबरच नेतृत्व गुण आणि सृजनशीलता यात देखील वाढ होते. संस्था उद्योजकता प्रशिक्षणाचं काम महाराष्ट्रातील 30% नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्यात तर करतेच, शिवाय नाबार्ड सारख्या संस्थांमध्ये सुद्धा करते. अशा या संस्थेच्या विविध कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या कार्यालयास अनेक उच्चपदस्थ मान्यवर वेळोवेळी मार्गदर्शन व सदिच्छा भेटी देत असतात. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणं, स्त्री शक्ती संघटित करून त्यांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं, तसंच महिलांचं देशाच्या विकासाच्या वाटचालीतलं मोलाचं स्थान त्यांना मिळवून देणं हेच संस्थेचं कायमस्वरूपी ध्येय आहे.